दोन्ही पण संपवलं, दोन्ही पण बरं का. म्हटले पोरच होणार निघायचा इथंच घडवलाय. दोन्ही पण संपवले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुमच्यामध्ये बंडखोरी झाली होती. बंडखोरीचा हे त्यांना कळलं पाहिजे होतं. त्यांची वेळ होती पोरांच्या मागे उभं राहायला, पण त्यांनी बंडखोरी केली. आणि सगळे म्हणायचे फक्त पोरं चोरायच्या मागे. पोरं चोरांनीच या ठिकाणी वैभव काळे निवडून आणले. पोरसोरांनी वैभव काळे आले. वैभव काळे इथं आपल्या सोबत आहेत. त्यांची बाईट घ्यायचा आपण प्रयत्न करूया. थोड्या वेळातच आपण त्यांची बाईट घेऊया. अनेक माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी बाईट घेत आहेत. त्यांचं झाल्याच्या नंतर घेऊया आपण. आणि अतिशय चांगली आणि कल्पना काळे यांचा राष्ट्रवादीमध्ये विजय झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण पुढे या. विजय झालाय. हा सर, काय सांगाल? खूप आनंद होतोय. हा जो विजय आहे तो सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, शरद पवार साहेबांचे सगळे कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आणि RPI पक्षाचे या सगळ्यांना मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अजितदादांनी जो विश्वास टाकला, अतुल शेट्टी जो विश्वास टाकला, अमोलदादा कोल्हे, सत्यशील दादा शेरकर या सगळ्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. हा विजय हा सर्वसामान्य जनतेचा आहे. इतका संघर्ष तिकिटासाठी झाला, मतदारसंघात झाला, पण आज तरुण मंडळी असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांनी कौल माझ्या बाजूने दिलेला आहे आणि याचा आमच्या सगळ्यांना आनंद झालेला आहे. मॉडर्न पॉवरने आशीर्वाद देण्याच्या ऐवजी विरोधात काम केलं, काय सांगाल? आता तो त्यांचा प्रश्न होता, पण जनतानी दाखवून दिलंय की विश्वास, माझ्यावर लोकांचा विश्वास होता. तरुण चेहरा म्हणून मला लोकांनी पसंती दिली आणि कल्पना काळे ही सुशिक्षित कॅन्डिडेट होती, तिला प्रशासनाचा अनुभव होता. लोकांनी त्या गोष्टीला कौल दिलेला आहे. ताई कुठे येत आहेत. किती मतांनी आलेत? आता 1,500चा लीड होता, शेवटची फेरी होती, पण 1000च्या पुढेच आहे. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ताई नमस्कार, पहिली प्रतिक्रिया द्या. विजय झालाय. आता हा विजय माझा नसून सर्व जनतेचा विजय आहे आणि त्यांनी मला या ठिकाणी आणले. खरंच मी सर्व मतदार बंधू भगिनी, सर्व माझे सहकारी असेल, जे कोणी असेल, ज्यांनी माझ्यासाठी खास करून विशेष प्रयत्न केला, हा सगळा जनतेचा विजय आहे. त्याच्यामुळे सर्वांचे खूप मनापासून मी आभार मानते. खूप आठवड्यात लढायचं तिला रडू येते खूप. एवढ्या वर्षाची मेहनत आहे. आमच्या पप्पांचं स्वप्न होतं की जिल्हा परिषद असो, सरपंच असो, माझी सून झाली पाहिजे, माझी मुलगी झाली पाहिजे आणि हा त्यांचाच विजय पप्पांचा. रडू नका थोडं. तुम्हाला ज्यांनी आशीर्वाद द्यायला हवे होते त्यांनी विरोधात काम केलं. आता त्याबद्दल तर मी काही बोलणार नाही, पण मला सर्व माझ्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांनी तो सार्थक आणलेला आहे. त्याच्यामुळे सर्वांची मी मनापासून आभार मानते. आज किती मतांनी झाला विजय सांगा? किती मतांनी? काही का आकडेवारी माहिती नाही, अजून तरी आकडेवारी माहित नाही मला. आता कळलं, मी आता 1600 मतांनी विजय झालेला आहे. आनंद अश्रू आहेत. नक्कीच आनंद असू नये. ही आमच्या म्हणजे वडिलांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झालेली आहे.